छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आगरी समाज उन्नती संस्था आयोजित आगरी संस्कृती व खाद्य कला महोत्सव वर्ष दुसरे या प्रसंगी उपस्थित स्थानिक आमदार श्री नरेंद्रजी मेहता, विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री हरिश्चंद्रजी भोये, मीरा भाईंदरच्या माजी आमदार श्रीमती गीताजी जैन, माजी नगरसेवक आणि समाजसेवक हाशिमजी शेख, संस्थेचे अध्यक्ष श्री रोहिदासजी पाटील, कार्याध्यक्ष श्री नरेंद्रजी पाटील, कोषाध्यक्ष श्री महेशजी म्हात्रे, उपाध्यक्ष प्रवीणजी पाटील, उपाध्यक्ष गजानन भोईर, उपाध्यक्ष शांतारामजी ठाकूर, सचिव हरेश पाटील, सचिव नवीन पाटील, श्री पवन पाटील, संस्थेचे इतर पदाधिकारी, शहरातून या संस्थेच्या प्रेमापोटी आलेले सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज आगरी संस्कृती खाद्य कला, पण आज शनिवार आहे. शनिवारच्या दिवशी आगऱ्यांचे पदार्थ काय उद्यापासून ठीक आहे, म्हणजे आज व्हेज घ्या आणि उद्या नॉन व्हेज घ्या. मी विनोदाने बोललो. मी प्रश्न असा आहे की कुठेतरी आगऱ्यांचा जो खाद्याचा जो पदार्थ असतो तो भाजीमधून कधी सुरू होत नाही. नरेंद्रजी कधी आग्र्याकडे जेवलात कधी का? गीता जैन, नरेंद्र मेहता कधी जेवू शकणार? आज ज्या भावनेतून काकांनी आपल्या मनातली सगळी जी इतिहासाची मांडणी केली, त्यांनी सगळ्यांचेच आभार मानलेत. आणि जी चांगली माणसं असतात ती माणसं आपल्या आयुष्यातल्या वाईट चांगल्या कालखंडामध्ये जी आपल्याला समोरून हात देतात किंवा पाठीमागून पुढे सरकवतात, अशा लोकांचा उल्लेख केला तर भविष्य काळामध्ये ते कार्य सिद्धीत जाण्याकरता जास्त कठीण होत नाही. तर काकाने काय म्हटले, मी फक्त बघितलं की आता ही जागा ही लीजवर नकोय, कंडिशनल नकोय. काका माझं भाषण तुम्ही विधान मनातलं ऐकलं नसेल, तुम्ही शांताराम माझं भाषण काकांना जरा युट्यूब वर तर पाठवून दे. मी काय बोललो होतो, आमच्या जमिनीवर आमच्या बाप दाद्यांच्या सातबाऱ्यावर आमची नावं होती आणि आज तुम्ही आम्हाला लीजने जर जमिनी देणार असाल, नवी मुंबईतल्या सगळ्या म्हणजे सिडकोनी बांधलेल्या इमारतीतल्या घर किंवा बिल्डरला दिलेली, बिल्डरनी बांधलेली घर किंवा 12.5% घर सुद्धा ही लीजचीच आहेत. आणि मी यावेळेला मागणी केलेली की आम्हाला फ्री होल्ड पाहिजे. आम्हाला म्हणजे कोणाला नुसत्या आग्र्याला कोल्ह्याला नको आहे. ज्या ज्या लोकांनी नवी मुंबईच्या म्हणजे सीबीडी नोड, नेरुल फेज 1-2, सारपाडा, वाशी, कोपरखर्णे, घनसोली, ऐरोली या सर्व घटकांना त्यांच्या जागा फ्री होल्डच्या म्हणजे मालकी हक्काच्या पाहिजेत. तेवढ्यात जर झोपडपट्टीमध्ये MIDC मध्ये असलेल्या लोकांना सुद्धा मालकी हक्काच्या मिळाला. आणि मी त्या पद्धतीचा शब्द आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर माझ्या 2 बैठका झाल्या, त्यामध्ये त्या गोष्टी क्लीन झाल्यात. याच्या पुढे नवी मुंबईतल्या सर्व जागा ज्या सिडकोकडे असतील, 12.5% असतील, गरजेपोटी घरं बांधलेली किंवा झोपडपट्टींची, ही त्या मालकी हक्काचं करू. आणि तुम्ही दिलेली मागणी माननीय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी मी बोलणार आणि ही जागा सुद्धा तुमच्या मालकीची कसं होईल ते बघणार. आता नरेंद्रजी मेहता बोलले की फक्त आगरी भाग्यवान आहेत. कशाला आगरी? या ठिकाणी कलेक्टर लँड कुठे शोधून काढा. ज्या ज्या समाजाला, ज्या ज्या धर्मीयांना या शहरामध्ये आपल्या संस्कृतीचं एकूणच जतन करण्याची इच्छा असेल, त्या सगळ्यांचे आमदार म्हणून तुम्ही सगळ्यांचे अर्ज घ्या. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याची जागा. शेवटी सरकार कोणाचं? सरकार तुमचं, आमचं आहे. वी आर ओनर ऑफ द गव्हर्नमेंट. जनतेचं सरकार, बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल. लोकांनी लोकांकरता, लोकांच्याकडून चाललेलं राज्य म्हणजे डेमोक्रेसीचं सरकार. आणि म्हणून नरेंद्र मेहताजी तुम्ही यादी करा, कलेक्टर लँड कुठे आहे बघा. मी जरी पालकमंत्री पालघरचा असलो तरी संपर्क मंत्री इथं, आणि या जिल्ह्यातला 15 वर्ष पालकमंत्री मी राहिलोय. या जिल्ह्यातला काना कोपरा गणेश नाईकला माहिती. ते काकाला एवढी सवय करते, तो ठाणे जिल्ह्याचाच पालकमंत्री मला बोलला, गीताजी हसायला लागल्या. ते बोलायची काय गरज आहे? ज्याच्या मनामध्ये प्रेम असतं ना तो आपोआपच पालक बनतो. भाईंदरच्या लोकांना मी नरेंद्र मेहताजींनी सांगितलं की पालक मंत्री ही संज्ञाच गणेश नाईकनी या शहरामध्ये आणली. आणि अजून सुद्धा लोक विसरले. तर मला मगाशी एक हिंदी भाषिक पत्रकार भेटले, त्याने मला सांगितलं की अभी भाईंदर में जनता दरबार कभी लगाओ. मैंने रुको ना, जनता दरबार ये टाइटल है, लोगों को मिलके उनकी सुख दुख की बात करे, उसको ही जनता दरबार करते हैं. आणि मी विश्वासाने सांगतो भाईंदर मध्ये येणार मी. आता मी भोयना सांगितलं, भोयनचा प्रश्न असा की या 20 तारखेला पालघर जिल्हाधिकाऱ्याकडे मिटिंग आहे, म्हणजे जनता दरबार आहे. कारण पहिला दरबार हा जिल्ह्याच्या ठिकाणी, त्याच्यानंतर मी भोयनावाले पत्र द्या, मग विक्रमगड, मोखाडा, जव्हार, म्हणजे एकदम तिन्हीला घेणार. एक इकडे, एक तिकडे, एक तिकडे. आणि भाईंदर मध्ये सुद्धा घेणार, ठाण्याला घेणार, कल्याणला घेणार, डोंबिवलीला घेणार, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी, असा एक तालुका ठेवणार नाही की ज्या ठिकाणी लोकांची दुःख ऐकला जाणार. जनता दरबार हे मंत्र्याचा दरबार नसतो, दरबार कोणाचा? जनतेचा. त्या जनतेच्या दरबारामध्ये मंत्री. आणि विनम्रपणे सांगतो आम्हाला कोणाशी स्पर्धा करायची, स्पर्धा चांगल्या विचाराची करू. दुष्ट भावनेची, देश भावनेची, अक्षाची ही भावना माझ्या आयुष्यात नाही. किंबहुना भोयजींना सांगतील की ज्या दिवशी पालघरला गेलो सगळ्या पक्षाची लोक, शिवसेना उभाठा, शिवसेना एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी पक्ष अजितदादा, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेब, भाजपचा काय म्हणजे ऑलरेडी मी भाजपचा म्हणजे भाजपवाले, आणि काँग्रेसवाले सुद्धा होते. भोई होते का नाही? आणि लोक म्हणतात ऑल पार्टी नेता हा गणेश नाईक आहे, समाजसेवा करतात. पार्टीच्या आम्ही पार्टी बघू, त्यावर नक्कीच आम्ही सांगू ओनली कमल काय ते बोलायला आम्ही कशाला घालू. परंतु ज्या वेळेला समाजाची सुख दुःख दूर करायचे असतील त्यावेळेला ही वस्त्र बाजूला सारून त्या ठिकाणी काम. आणि भाईंदरच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. आणि मी माझ्या निवडणुकीच्या वेळेला नरेंद्रजी मी काय बोललो की समोरच्या माणसाचं नाव घ्यायचं नाही, कुठल्याही उमेदवाराचं त्यांनी काय टीका त्याचं उत्तर पण द्यायचं नाही. आपण काय केलं, काय करतो आणि काय करणार एवढंच सांगा. एवढ्याच गोष्टीवर एक लोकांनी 1,42,092 लीड दिला. जर सगळ्या काही गोष्टी जर तिरक्या नसा झाल्या तर शिवसेनेत असताना मी 1995 साली 2,19,000 मतं पडली होती, 1,09,000 लीड होता. अशी गोष्ट खरी. 2004 साली देशामध्ये ज्या कोणाला मत राज्य रजवाड्यांच्या तरुणांना नाही म्हण 3,24,000 मतं पडली गणेश नाईकला. किती? इट्स हिस्ट्री, इट्स अ रेकॉर्ड ऑफ इंडियन असेंब्ली. आणि त्यावेळेला सुद्धा 1,18,000 लीड होता. दिलीन बरोबर आहे ना? म्हणजे एकदा शिवसेनेमध्ये, एकदा राष्ट्रवादी म्हणजे भाजप मध्ये यावेळेला करायचा विचार होता. म्हणजे आणि या महाराष्ट्रामध्ये वनमंत्री झालेला एकटा मीच आहे, 2दा. पर्यावरण मंत्री 2दा. आणि दारू बंदीच्या खात्याचा नाही, दारू पिण्याच्या खात्याचा मंत्री मीच झालो. कुठल्या खात्याचा?
दारू पिण्याचं खातं ते कौतुकाची बाब नाही, परंतु लोकांनी मी सांगतो अभिमानाने सांगतो, या शहरातल्या मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, हिंदू तर पर्याय नाही, या सगळ्यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन माझ्यावर प्रेम केलं नाही, आज सुद्धा करतात. शेवटी प्रश्नाचं मी एक सांगतो की समवन मस्ट लिव्ह अ लाईफ यू अंडरस्टँड मिनिंग ऑफ द लाईफ. जीवनाचा अर्थ समजून जीवन जगा. अशी कटीपतंग सारखा जीवन जगण्याच्या पैकी गणेश नाईक आहे. मी 75 वर्षाचा आहे काका, पण अजून बरं फिट आहे. हा सगळ्यांचे आशीर्वाद. आणि माझं एवढंच म्हणणं की जगाच्या पाठीवर बालपण, तारुण्य, प्रौढत्व, ज्येष्ठत्व कधी या जगाचा निरोप घ्यायचा. कोण हा हरीचा लाल आहे का की मी कधी निरोप घेणार आहे पण म्हणू शकतो. मग असलेल्या पैशाचा अंगार कशासाठी, खुर्चीचा अंगार कशासाठी? या खुर्च्या कायम टिकत नाहीत. अविचाराने गोष्टी केल्या त्याची फलं भोगावी लागतील. काय बोलतो मी? छुट्टी नाहीये. आता खरं म्हणजे मला या मूड मध्ये मला जायचं नाही, पण जी कर्म कराल त्या कर्माची फलं भोगायला लागतील. चांगली कर्म केली ती चांगली मिळतील, वाईट कर्म केली ती भोगावी लागतील. आणि म्हणून पैशाचा अहंकार, गुंडांची फौज असो तिचा अहंकार किंवा खुर्चीचा अहंकार अजिबात नका करू. म्हणजे म्हणून मी मगाशी बोललो की या महाराष्ट्रामध्ये माझ्या इतक्या सिनियर पॉलिटिशियन ठाणे जिल्ह्यात तर नाही, महाराष्ट्रात पण ऍज ऑन टुडे आजच्या सणाला करंट मध्ये 4 वेळेला कॉन्स्टंट पालक म्हणजे कॅबिनेट मंत्री झालेला गणेश नाईक एकटाच आहे. हे सगळे जे आहेत ते त्यांना म्हणजे हा कोणाच्या नशिबात लॉटरी लागते. अरे काय बोलतो मी, लॉटरी लागते. याचा अर्थ तुम्ही जर त्या लॉटरीचा गैरसमज करून तुम्ही जर दुरुपयोग कराल तर त्या लॉटरीची फलं चांगली गोड सुरुवातीला वाटतील, पण ते कडू फलं खायची वेळ येईल. आणि म्हणून मी सांगतो लक्षात का की विनम्रतेनं जागा. ते लोक परतशी भेटायला आला त्याला तो गणेश, तो ख्रिश्चन आहे ना, पण त्याला गणेश नाही की आपलाच वाटतो. देवकोलच काँग्रेसवाला ना, काँग्रेसवाला. पण कुठल्याही भाईंदर मधल्या धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, पक्षाच्या माणसाला सुद्धा गणेश नाईक कधी परकाने वाटला. आणि आज सुद्धा मी त्याच शैलीने जीवन जगतो, विनम्रतेनं. मी चायपेक्षा किटली गरम नको, चायपेक्षा किटली गरम अजिबात नको. आता मगाशी काही मिलिंदच्या त्या काय श्री गणेश कुस्तीचा आखाडा, फार जुनी लोक भेटली. तो आखाडा 25 वर्षापूर्वी टाकामीच आमदार फंडातून सुरू केला होता. अरे काय सब्जेक्ट पेरवान तिथे तयार झाले, मला बघून आनंद वाटतो. आणि मी त्याला सांगितलं मी जोरदार करा, माझ्याकडून जी काय गरज असेल ती पूर्ण गणेश नाईक मदत करेल. आता इथे मी बघाशी बघितलं ते संजू नाईकने काय 5,55,000 काय दिले, एवढ्यात भागणार नाही. मी संजू नाईकला परत पुढे द्यायला सांगेन. एवढ्याने काय वाटतं या भाईंदरवाल्याने किती प्रेम केलेलं आहे. मलाच 90ला निवडून दिलं, 95ला दिलं, 2004ला निवडून दिलं, 3 वेळा. संजू नाईकला 4थ्यांदा, 4 वेळा तरी ते 5-5 लाखाची भाषा काय. आणि ती काका मिळेल. काय बोलतो मी, म्हणजे तुम्ही तसं काम सुरू करा तसं, म्हणजे एकदा एक हप्ता आहे, दुसरा आहे, तिसरा आहे. मी एवढं सांगताने मगाशी मिलिंद मला बोललो, मिलिंदनी पण कधी हॅसरूट कधी बांधायला घेतले. माझं म्हणणं एक सगळं या आशियातल्या तर आपले भारतीय 2 श्रीमंत आहेत ना, अदानी गौतम भाई सुद्धा माझे मित्र आहेत आणि मुकेश अंबानी मित्र. हे 2 या दोघांची संपत्ती या देशाच्या जवळ 80%. किती? 80% प्रॉपर्टी बिलॉंग टू दीज 2 पीपल. दोन्ही गुजरातले. मला म्हणतात गुजरात मारवाडी
म्हणजे आता एकेकाली मारवाडी ही पट्टणीकाली कलकत्त्याकडे मुंबईकडे एकेकाली सगळे संस्थानिके मारवाडीचेच कुठले कुठले दुनियावरच्या. पण मधल्या काळामध्ये गुजराताने बाकी बऱ्याचशा प्रमाणात ओव्हरटेक केली. आता रिलायन्सच्या हुबाळीमध्ये गणेश नाईक हा एक ही वॉज ए पिलर. धीरूभाई बोलायचे गणेशभाई आपले रिलायन्स इंडस्ट्री का पिलर आहे. अजून सुद्धा मुकेश अंबानी गणेश नाईक यांनी सांगितलेली गोष्ट कुठली नाही म्हणत. आणि म्हणून या भाईंदरच्या शहराकरता आता जिथे की आता एक सगळे आता वाढवण पोर्ट हा पालघरमध्ये आहे ना, तिथे आता एकेका इंडस्ट्रीनी कोणी 1500 एकर कोणी 1800 एकर कोणी 2 अशा प्रकारच्या इंडस्ट्री तिथे येणार आहे. एअरपोर्ट होणार आहे तिथे. बुलेट ट्रेनचं तिथंच एक आउटलेट आहे. अशा प्रकारच्या भाईंदरमध्ये मी पूर्वी बोललो नरेंद्रजी की भाईंदरला जेवढी मोकळी जागा आहे ना त्यांची यादी काढा आणि त्यांच्याकडून ऍडव्हान्स वॉटर रिसोर्स साठी पैसे तयार करा. आता गेल्या 10 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसजी, मी पण होतो, एकनाथ शिंदे पण होते, गिरीश भाऊ होते. आपल्या शहराला पुढच्या 50 वर्ष पुरेल एवढं पाण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे. नुसते तुमचा सूर्या प्रकल्प नाही, असे 10-12 प्रकल्प आहेत. आणि मी सांगतो देवेंद्रजी फडणवीस इज अ विजनरी मिनिस्टर, चीफ मिनिस्टर. काय बोलतो मी एकदा ओपन मध्ये बोललो होतो. एकनाथजी शिंदे त्यावेळेला चीफ मिनिस्टर होते. म्हणजे ऍज पर प्रोटोकॉल ही इज चीफ मिनिस्टर, पण आवर लीडर इज देवेंद्र फडणवीस. ही युट्यूबला आहे का नाही, आहे ना गीताजी? हा तुम्ही गीताजी जे सद्गुण आहेत, कलागुण आहेत ते बोलायला काय हरकत नाही. बाब असे एक लक्षात आलं का या राज्याचा सर्वार्थाने प्रगतीचा आलेख करण्यासाठी म्हणजे एकनाथजी शिंदेनी सुद्धा प्रयत्न केले, त्याला बऱ्याच प्रमाणात यश पण मिळालं. परंतु देवेंद्र फडणवीस हा शेवटी बाजीराव आहे. बाजीराव म्हणजे काय? तर भविष्यकाल आपल्या सर्वांचा. आणि त्याच्याबरोबर गणेश नाईक आहे ना, गणेश नाईक इज ऑलवेज देअर. नवी मुंबई गेली 20 वर्ष ते 25 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी नाही वाढवली नाही. अजून सुद्धा 20-25 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढवून देणार नाही. हा गणेश नाईक तिथले जनतेला सुख देत. ते भाईंदरला परत त्याच्या भाईंदर लोकांनी चूक सुधारली होती. म्हणजे महापौर पद दिले नव्हते भाजपला. आणि मी तेवढी ठाण्याला बोललो की जर का सकाळी 4 वाजता जर वॉल खोलायची तुमची इच्छा नसेल ना, दिनदार सकाळी 7 वाजता नल डायरेक्ट खोलायचं असेल तर मग ओनली कमांड बोललो ना मी. त्यात काय राहून शेवटी ज्या विश्वासाला तुम्ही आम्हाला विश्वास दर्शवाल त्या विश्वासाला पात्र होण्याचं आम्ही काम करू. आता काका बोलत ते नाईक साहेब ते आमच्या आग्र्यांच्या याच्यामध्ये राजकारण कसं आणतं? राजकारण नाही. भविष्य काळामध्ये या शहरातल्या धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वर्णाच्या सगळ्या घटकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता हा गणेश नाईक तुमच्या बरोबर राहील हा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.